आयुष्यभर काम करत आलोय. गोरगरीब, गरजूंना व युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार दिला असून यापुढेही हजारो रोजगार देण्याची व्यवस्था करतोय. आपण मनापासून तालुक्यासाठी सेवाभावी काम करतोय. आरोग्य, पाणी, उच्च शिक्षण, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात सर्व जनतेसाठी, नवीन पिढीसाठी मोठी व्यवस्था निर्माण केली आहे. चुकीच्या माणसाला मत द्यायचे नाही. ह्या आदिवासी आमदार काशीराम दादा पावरा यांना आपल्याला निवडून द्यायचे आहे. सर्वच क्षेत्रात मनापासून काम करून शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. तालुक्याच्या विकासासाठी संपूर्ण पटेल परिवार रात्रंदिवस परिश्रम घेत आहोत. शिरपूर शहर व ग्रामीण, आदिवासी भागाचा विकास मनापासून केला. शिरपूर पॅटर्न अंतर्गत येत्या काळात अजून 350 बंधारे तयार करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर तालुक्यात MIDC ची मागणी पूर्ण केली आहे. येत्या 5 वर्षात हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त भूपेश भाई पटेल यांनी जाहीर केलेल्या इंटरनॅशनल ड्रायव्हिंग स्कूल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्किल डेव्हलपमेंट अशा अनेक योजना आपण लवकरच पूर्ण करणार आहोत. शिक्षण क्षेत्रात मनापासून काम करतोय. बोराडी, सांगवी, पळासनेर नवीन शाळा सुरू करत आहे. गोरगरीब कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. 1000 बेडचे हॉस्पिटल लवकरच सुरू करून कमी खर्चात आरोग्य सेवा देणार आहोत. मेडिकल कॉलेजेस निर्माण कार्य लवकर होईल. साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार. अफवांना बळी पडू नका. आमदार कार्यालयात जनतेसाठी शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. आमदार काशीराम दादा पावरा हे तालुक्याच्या विकासासाठी आमच्या सोबत मनापासून काम करत असून प्रामाणिक माणसाला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील रोहिणी, सांगवी, दहिवद या 3 जिल्हा परिषद गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची जाहीर सभा जनकविला, आमदार निवासस्थान येथे 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार काशीराम दादांवर आधारित आदिवासी गीत लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी भाई व दादांना आदिवासी पद्धतीने फेटा बांधून तीर कामठा भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉक्टर तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, सुखराम पावरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौभाग्यवती सरलाताई पाटील, निवडणूक प्रमुख KD पाटील, अशोक गायकवाड, सौभाग्यवती आशा पवार, शेखर सर पाटील, डॉक्टर आनंदसिंग पावरा, दिलदार पावरा, सत्तारसिंग पावरा, प्रल्हाद पाटील, कान्हा चारण, सुभाष कुलकर्णी, शिवसेनेचे मनोज धनगर, कन्हैया चौधरी, राष्ट्रवादीचे बाळकृष्ण पाटील, आशिष अहिरे, दिनेश मोरे, RPIचे बाबा थोरात, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार काशीराम पावरा म्हणाले, आजपर्यंत माझ्यावर भ्रष्टाचारचा एक डाग लागला नाही, एवढी मी काळजी घेतली आहे. प्रत्येकाच्या सुखात दुखात आम्ही नेहमी सोबत असतो. कोणत्याही संकटात पटेल परिवार व आम्ही मदतीला धावून जातो. शासनाचा लाभ व योजना आम्ही तात्काळ मिळवून देतो. 12,500 वनपट्टे वाटप केले, महसूल फायदे मिळवून दिले. आपण रात्र दिवस काम करतो, एकजुटीने काम करा. गेल्या 15 वर्षात काम केले, यापुढे दुप्पट काम करेल. एक पैसा खाल्ला नाही, कोणीही सिद्ध केले तर राजकारणातून संन्यास घेईल. आमदार अमरीशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्यासह आम्ही शिरपूर तालुक्याच्या सर्वच क्षेत्रात विकास साधतोय. शिरपूर आमदार कार्यालयामार्फत सर्व शासकीय योजनांचा आपण प्रत्यक्ष लाभ मिळवून देत आहोत. आपण भाग्यवान आहोत कारण भाई सारखे नेते आपल्याला लाभले आहेत. त्यांनी तालुक्यात पाणी, शिक्षण, रोजगार, शेती अशा सर्वच क्षेत्रात काम केले आहे, असे मनोगत आमदार काशीराम दादा पावरा यांनी व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल मनोगत व्यक्त करताना म्हणाले, संपूर्ण पटेल परिवार शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शिरपूर तालुका आमचा परिवार आहे. सर्वांच्या सुखादुखात आम्ही मनापासून उभे राहतो.
शिरपूर तालुक्याच्या विकासाची परंपरा कायम सुरू राहावी म्हणून आमदार काशीराम दादा पावरा यांच्यासारख्या प्रामाणिक व निष्कलंक नेत्याला आपण घरघोस मतांनी निवडून द्यावे. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले. एकदा नव्हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून आपल्या नेत्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी 15 वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळे परत विधानसभा निवडणूक लागलेली आहे. मी 15 वर्ष 300 पेक्षा जास्त पूल मंजूर करून आणले होते. रस्ते 900 किलोमीटर मंजूर करून आणले होते. तुम्हाला पटणार नाही ते सगळे कामाला 2002 पर्यंत हे सगळे काम चालू राहिले आणि पूर्ण झाले. त्यानंतरचे बी आपण 150-200 पूल आपण मंजूर करून आणले आणि तेही काम आपण पूर्ण केलं. आता तालुक्याच्या जो ग्रामपंचायतच्या पर्यंत जायला सर्वकडे रस्ते आपण तयार केलेले. खराब झाले तर आजच सकाळी मला जेव्हा माहीत पडलं ते खेरकुटीचा रस्ता खराब आहे. आजच सकाळी डेप्युटी इंजिनियरला बोलावलं, सूर्यवंशी यांनी आपले डेप्युटी इंजिनियर तिकडचे जगतापला, आणि सांगितलं ते खेरकुटीचा रोड आपल्याला करायचा आहे. आंब्यापासून रोहिणीपर्यंतचा रोड नवीन करून द्यायचा आहे. अशी छोटी छोटी लक्ष घेऊन आम्ही काम करत आलेलो आहोत.